राहुलदादा यांनी दिलेल्या सविस्तर मुलाखतीत बैलगाडा क्षेत्रातील अडीकडील वाद, संघटनेची भूमिका आणि शेतकरी वर्गाच्या हितासाठी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. त्याने सुरुवातीला सांगितले की कोणत्याही व्यक्तीने त्यांच्या मुलाखतीचा चुकीचा अर्थ काढू नये आणि संपूर्ण भूमिका ऐकल्याशिवाय निष्कर्ष काढू नये. जर त्यांच्याकडून खरोखर काही चूक झाली असेल तर ती मान्य करून माफी मागण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. मात्र जिथे आपण चुकीचे नाही तिथे मागे हटणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितलं. नाशिकमध्ये घडलेल्या काही घटनांचा संघटनेने निर्णय घेतला की आपल्याला मान्य नसून आतापर्यंत संघटनेच्या नियमानुसार काम केल्याचं राहुलदादा पाटील यांनी सांगितलं. बैलगाडा क्षेत्रातील बंदीच्या काळात संघटनेसोबत राहून विविध ठिकाणी बैठका, पत्रव्यवहार आणि आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांच्या मते बैलगाडा हा खेळ नाही तर अनेक पिढ्यांनी चालत असलेला वारसा आहे. त्यामुळे बैलगाडा मालक म्हणून आपले मत मांडण्याचा अधिकार आपल्याला आहे. त्यांनी नाशिक, मराठवाडा, सातारा या भागातील मतभेद मिळवून सर्वांनी एकत्र यावे अशी भूमिका घेतली. दोन गटांमध्ये सलोखा निर्माण होणे हे संपूर्ण क्षेत्राच्या हिताचे असल्याचं त्यांनी सांगितलं. राहुलदादा यांनी संघटनेविरोधात बोलल्याचा आरोप फेटाळून लावला. त्यांनी सांगितले की आपण संघटनेसोबत पूर्वी होतो आणि आजही आहोत. मात्र काही चुकीच्या ठिकाणी घडलेल्या असतील तर त्याबाबत संबंधित दिलगिरी व्यक्त करावी. पुन्हा अशी चूक होणार नाही याची जबाबदारी घ्यावी. क्षेत्राची बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. मुलाखतीत त्यांनी गरीब शेतकरी आणि बैलगाडा मालकांच्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख केला. चांगले नंदी तयार होऊन स्पर्धेमध्ये यश मिळवल्यास त्यांची किंमत वाढते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे बैलगाडा क्षेत्र टिकणे आणि वाढणे गरजेचे असल्याचं मत त्यांनी सांगितलं. संघटनेच्या माध्यमातून अनेक चांगली कामे होत असल्याचं त्यांनी मान्य करतात. दादागिरी आणि भाईगिरी प्रेमाने व एकजुटीने काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. राहुलदादा यांनी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले. वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीने शांत भूमिका घेतली पाहिजे कारण त्यांच्या वक्तव्याचा परिणाम संपूर्ण क्षेत्रावर होत असतो असे त्यांनी नमूद केले. वाद, राग आणि संघर्षामुळे बैलगाडा क्षेत्राचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी समन्वयाने काम करावे असे त्यांनी सांगितले. मुलाखतीच्या शेवटी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की त्यांचा उद्देश कोणालाही दुखावणे नव्हता. सर्व गाडा मालक, नंदी मालक आणि संघटनेचा पुन्हा एकदा यावेत अशी त्यांची इच्छा आहे. आपल्याला मिळालेल्या जनतेच्या प्रेमामुळेच आपण भूमिका मांडत असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वांनी एकत्र येऊन बैलगाडा क्षेत्राचे भवितव्य अधिक उज्ज्वल करावे असे देखील आवाहन त्यांनी केले.